राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला हे पनीरची भाजी चुलीवर चुलीवरची पनीरची भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे। हे भाजी कशी करायची हे पहा। हे पनीरची भाजी तुम्हाला मी आता रेसिपी करून दाखवणार आहे। हे पहा कशी होते। हे चुलीवरची खूप टेस्टी भाजी होते आणि मी पाट्यावर वाटून तुम्हाला करून दाखवणार आहे। ही भाजी पाट्यावर मसाला वाटून आणि मग हे पनीरची भाजी तुम्हाला सुंदर भाजी करून दाखवणार आहे। आज मी तुम्हाला चुलीवरचं आणि पनीर हे धाबा स्टाईल पनीर बनवून दाखवणार आहे। पहा खूप सुंदर होते हे पनीर। तर तुम्हाला हे चुलीवरचं बनवून दाखवणार आहे हे पनीर। पहा आधी आपण काय करणार आहे, आता हे गूळ लावून घेतलेलं आहे मी चुलीवर, भांडं काढायला झालं पाहिजे म्हणून। हे पहा, तर आधी आपण हे पनीर कापून घेणार आहे। हे पनीर आपण कापून घेणार आहे आणि नंतर हे तळून घेणार आहे आपण। ते हे मीडियम आकाराचे आपण कापून घेणार आहे। हे मी 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे आणि आपण आपल्या आवडीनुसार मोठे लहान असे करू शकतो, ज्यांना जसं आवडते तसं। मी जास्त मोठे नाही करणार आहे, मी केलेलं आहे आणि खूप छान होते पनीरची भाजी चुलीवरची। तुम्ही करून पहा, खूप सुंदर होते। माझ्या नातूला ही भाजी खूप आवडते पनीरची, म्हणून आज स्पेशल मी त्याच्यासाठी ही पनीरची भाजी बनवत आहे। माझ्या नातू आलेला आहे, तर त्याच्यासाठी मी हे बनवत आहे। आपण काय करणार आहे, आधी हे थोडी तळून घ्यायची। हे चूल पण आपली खूप छान पेटलेली आहे। चुलीवर आपण हे पनीर तळून घेणार आहे। ऊन पण तापत आहे, उन्हात आहे आपली चूल, तर आपण हे चुलीवर करत आहे। हे हलकं थोडं तळून घ्यायचं आणि याच्यातच मग आपण आता हे मसाला पण भाजून घेणार आहे। पहा, थोडं याच्यात मीठ घालणार आहे मी। हे पनीरमध्ये थोडं असं मीठ घालायचं, म्हणजे चवीला छान येते हे। थोडं तेल तापलं म्हणजे हे चिकटत नाही पनीर। थोडं आपण तेल तापू देणार आहे आणि नंतर हे पनीर हलके तळायचे, जास्त तळायची गरज नाही आहे। तळून घ्यायचं, जास्त नाही तळायचं हे। छान होती पनीरची भाजी। तुम्ही करून पहा एक वेळा चुलीवरची। हे चुलीवर करणार आहे मी। पहा, छान जास्त नाही तळायचं हे, थोडं तळून घ्यायचं।
कांदा टमाटे याच्यात भाजून घेणार आहे. हे पनीरसाठी पनीरची भाजी बनवायला कांदा टमाटे आणि खोबरं हे खोबरं घेणार आहे. कांदा टमाटे खोबरं जिरं ते सगळं भाजून घेणार आहे. याच्यात जिरं नजदीक लागेल. हे पहा, हे कांदा आणि टमाटे जिरं हे सगळं आपण याच्यात पाटावर आता वाटून घेणार आहे. पहा हे पहा हे टोमॅटो कांदा जिरं आणि लसूण हे पहा हे लसूण आणि आलं हे आपण वाटून घेणार आहे. हे पनीरची भाजी बनवायला चुलीवर आपण पनीरची भाजी बनवणार आहे. तर हे आता आपण पाट्यावर वाटून घेणार आहे. पहा खूप सुंदर भाजी होते. हे पहा आता आपलं हे मसाला वाटून झालेला आहे. हे पहा आता आपण हे उचलून घेणार आहे मसाला. घेतलेलं आहे. आता आपण हे फोडणी देणार आहे. हे पनीरची भाजी बनवणार आहे छान पाटावर वाटून आणि चुलीवर पाट्यावर वाटून आणि चुलीवर ही भाजी बनवणार आहे. पहा आता आपण हे पनीरची भाजी फोडणी देणार आहे. आपण पनीर तळून घेतलेलं आहे. हे पहा पनीर तळून घेतलेलं आहे आणि मसाला पण वाटून घेतलेला आहे. पाट्यावर वाटून घेतलेला आहे. आता आपण फोडणी देणार आहे. पहा आता आपण भाजी फोडणी देणार आहे पनीरची. खूप सुंदर होते चुलीवरची भाजी. करून पहा तुम्ही एक वेळा. आता ही भाजी माझा नातू खाणार आहे त्याच्यासाठी मी बनवत आहे पनीरची भाजी. सुंदर सुंदर पनीरची भाजी बनणार आहे. मोहरी टाकत आहे मी. मोहरी तडतडली म्हणजे जिरं टाकायचं. हे पहा मी अर्ध कोथिंबीर याच्यात मसाल्यात वाटून घेतलेला आहे आणि अर्ध वरून टाकणार आहे. पहा तर आता ही आपली मोहरी तडतडलेली आहे. आता मी जिरं टाकत आहे याच्यात. हे पहा जिरं टाकलेलं आहे. आता मी हे मसाला पूर्ण टाकून देणार आहे.
कुकरमध्ये हा पनीरची भाजी आहे. चुलीवरची पनीरची भाजी करून बघा तुम्ही याच्याला. चुलीवरची आपण याच्यात टोमॅटो पण वाटून घेतलेला आहे. जिरा, मोहरी, आलं, लसूण सगळं वाटून घेतलेलं आहे. आपला हा मसाला झाला म्हणजे मग आपण बाकीचं साहित्य टाकणार आहे. याच्यात पनीर पण मी तळून घेतलेलं आहे. थोडं जास्त नाही, थोडं तळून घेतलेलं आहे. हे पण टाकणार आहे. आपला पूर्ण मसाला झाला म्हणजे मग आपण त्याच्यात मसाला टाकून देणार आहे. छान चुलीवर मंद आचेवर तळायला लागते याला. याचं तेल खाली उतरलं म्हणजे मग आपण मसाला टाकणार आहे. अजून याचं मसाल्याचं तेल सुटायचं आहे. तसं आपण कांदा वगैरे जास्त भाजून चुलीवर भाजून घेतलेला आहे, तेलामध्ये तळून घेतलेला आहे. म्हणून आपल्याला हे जास्त तळायचं नाही आहे, लवकरच होते हे. आपलं तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यात मसाला टाकणार आहे थोडं. आपण हे हळद टाकणार आहे. याच्यात हळद आणि धने पावडर, चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि तिखट पण आपण चवीनुसार टाकणार आहे. जास्त नाही टाकायची आपल्याला. तिखट थोडं पण अजून जास्त तिखट नाही आहे, म्हणून आपण थोडं अजून टाकून देणार आहे. पहा, खूप सुंदर भाजी होते. पनीरची भाजी खाबा स्टाईल पनीरची भाजी बनणार आहे. हे चुलीवरची पहा.
करून बघा तुम्ही एक वेळा अशी. आता याच्यात मी पनीर सोडणार आहे. पहा, हे पनीर टाकणार आहे याच्यात. 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे मी. पहा किती सुंदर भाजी झालेली आहे पनीरची. खूप सुंदर भाजी झालेली आहे चुलीवरची. करून पहा तुम्ही. किती सुंदर भाजी झालेली आहे. आता याच्यात मी कोथिंबीर टाकून देणार आहे. हे पहा. खूप सुंदर भाजी झालेली आहे. आता माझा नातू खाणार आहे, हे भाजी खाणार आहे तो. हे बसा बसा, तुम्ही इथे बसा. आणि तुम्हाला पनीरची भाजी खूप आवडते का? हां, तर मग आता तुम्ही पनीरची भाजी खाणार आहे. पहा, सुंदर सुंदर पनीरची भाजी माझा नातू खाणार आहे. गरम गरम छान पनीरची भाजी त्याला मी वाढत आहे. आणि तो आता पनीरची भाजी, खूप सुंदर भाजी खाणार आहे तो. हे पहा. चला, मला खाऊन दाखवा तुम्ही. भाजी कशी झाली मला सांगा. पनीरची भाजी कशी झालेली आहे खाऊन दाखवा मला. सुंदर झाली का? थोडी 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 दे. हां, छान झाली. दाखव. छान झाली. खूप सुंदर झाली. इकडे दाखव. असं खूप सुंदर झाली भाजी. अजून खाऊन दाखव कशी झाली भाजी. छान छान झाली भाजी. तिकडे तिकडे पाहून दाखव. असं इकडे पलट. असं असं छान झाली. हे चुलीवरची भाजी पहा. हे पनीरची भाजी मी माझ्या नातूसाठी बनवली. आणि पहा, माझा नातू खूप आवडीनं खात आहे पनीरची चुलीवरची भाजी. हे पहा, छान खात आहे तो. छान छान झाली. बंद कर.